कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। फेरीवाले, घरेलू महिला कामगार, महिला बचत गट यांच्यासाठी हॉकर्स जॉईंट ॲक्शन कमिटी ही संस्था कार्यरत आहे। या संस्थेच्या वतीनं 16 आणि 17 जुलै रोजी कोल्हापुरातील किराणा दुकानदारांसाठी अन्न सुरक्षा प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे। या कार्यशाळेत ग्राहक हित आणि केंद्र सरकारच्या अन्न सुरक्षा कायद्याबद्दल माहिती देण्यात येणार आहे। मंगळवार पेठेतील शाहू बँकेजवळच्या ताराराणी हॉलमध्ये ही परिषद होणार असून अन्न सुरक्षा प्रशिक्षणाचं प्रमाणपत्र देण्यात येईल। तसंच या कायद्यासंबंधी सविस्तर माहिती दिली जाईल असं निर्मला कुराडे यांनी सांगितलं। पत्रकार परिषदेला संदीप वीर, संदीप साळोखे, संतोष खटावकर उपस्थित होते। 500 वर्षापासूनच्या ऐतिहासिक आणि दुर्मिळ दस्तऐवजांचं संरक्षण आणि संवर्धन कोल्हापूर पुरालेखागार कार्यालयाच्या वतीनं केलं जात आहे। भाऊसिंगजी रोडवर असणारं हे कार्यालय सध्या वायू प्रदूषणाच्या विळख्यात अडकलंय। त्यावर उपाय म्हणून या कार्यालयावर ग्रीन वॉलची जोड देण्यात आली आहे। त्यामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती आणि वेलींचा समावेश आहे। आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते या ग्रीन वॉलचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी दीपाली पाटील, डॉक्टर विलास पवार, शिवाजी इंगवले, संतोष खोल, सुनील चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। इंग्लंडमधील बांधकाम प्रकल्प व्यवस्थापन क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे मानव आणि एआय सहयोग या विषयावर कोल्हापूरच्या विद्यार्थिनीनं प्रभावी संशोधन केलंय। लंडनमधील रेवन्सबोर्न युनिव्हर्सिटी इथं प्रकल्प व्यवस्थापन विषयातील वरिष्ठ अधिव्याख्याता आणि कसबा बावड्याची कन्या डॉक्टर वैभवी विजय चव्हाण यांना अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ एडुस्कोप प्रोफेशनल अँड सोशल रिसर्चतर्फे नुकतीच मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली। नवी दिल्लीमध्ये झालेल्या ग्लोबल क्लायमेट सस्टेनेबिलिटी लीडरशिप समिटमध्ये त्यांना मानद डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित करण्यात आलं। यावेळी केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान, सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, कोळसा आणि खाण राज्यमंत्री सतीशचंद्र दुबे, अन्न, पर्यावरण आणि वन्यजीव मंत्री सरदार मनजिंदर सिंग सिरसा यांची उपस्थिती होती। डॉक्टर वैभवी चव्हाण यांच्या या आंतरराष्ट्रीय स्तरावरील सन्मानामुळे कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय। कोल्हापूरचा बालकलाकार अरहन मिठारी यानं वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त एक सुंदर गाणं तयार केलंय। त्याचा ध्वनिमुद्रण आणि व्हिडिओ त्यानंच आपल्या कल्पकतेतून तयार केलाय। या गीतासाठी अरहननं प्रसिद्ध गीतकार डॉक्टर सूर्यकांत खांडेकर यांनी लिहिलेलं गीत निवडलंय। तब्बल 24 वाद्य वाजवण्यात तरबेज असलेल्या अरहनचं हे गाणं माजी आमदार मालोजीराजे छत्रपती आणि मधुरिमा राजे छत्रपती यांच्या हस्ते त्यांच्या सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं। सॅक्सोफोनवर हुकमत असलेल्या अरहन मिठारीच्या या गाण्याचं सर्व स्तरातून कौतुक होतंय। पॅनोरामा म्युझिक आणि निर्माते रुपेश चव्हाण यांनी रंग दे या नावानं बनवलेलं मराठी आणि हिंदी गाणं सध्या प्रचंड गाजतंय। मिस क्वीन ऑफ महाराष्ट्र वृष्टी भान आणि अभिनेता रवी भाटिया यांच्या जोडीचं हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालंय। निर्माते आणि नृत्य दिग्दर्शक रुपेश चव्हाण यांच्या निर्मिती संस्थेअंतर्गत बनलेलं भव्य हिंदी गाणं पॅनोरामा म्युझिकच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित झालंय। निसर्गरम्य कोकण आणि देखण्या समुद्र किनाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर छायाचित्रित झालेल्या या गाण्याची तरुणाईला भुरळ पडली आहे। निर्माते रुपेश चव्हाण यांनी या गाण्याची निर्मिती अतिशय देखण्या आणि भव्य स्वरूपात केली असून हे गाणं सध्या सोशल मीडियावर तुफान ट्रेंडिंग मध्ये आहे। इचलकरंजीतील यंत्रमाग कारखानदार शशांक लाड हे शनिवारी सायंकाळी लिंबू चौक परिसरातून जात होते। त्यावेळी सूरज वाडकर आणि ओमकार बोरनाळे हे दुचाकीवरून लाड यांच्या आडवे आले। लाड यांनी त्यांना दुचाकी आडवी का आणली अशी विचारणा केली। या कारणावरून बोरनाळे यानं शशांक लाड आणि त्यांचे काका विजय लाड यांना मारहाण केली होती। याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। पोलिसांनी पोलीस रेकॉर्डवरील सूरज वाडकर आणि ओमकार बोरनाळे या दोघांना अटक केली। त्यांना न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। इचलकरंजीतील पवारमाळ परिसरातील समीर मणेर हा तरुण हिंदू समाजातील मुलींना फूस लावून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत असल्याच्या कारणावरून शनिवारी पवारमाळ परिसरात मोठा जमाव जमला। यावेळी जमावानं समीरच्या भावाकडील मोबाईल तपासला असता त्यामध्ये आक्षेपार्ह मजकूर दिसून आला। त्यामुळे लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त करत संतप्त जमावानं त्याची यथेच्छ धुलाई केली। दरम्यान शनिवारी सायंकाळी संशयित समीरच्या विरोधात 2 तक्रारी दाखल झाल्या। त्यानुसार पोलिसांनी समीरला अटक करून न्यायालयात हजर केलं असता त्याला 1 जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे।